डेटाबेस पाहिलाय आपण की मायस्क्यूएल डेटाबेस पाहिला. ठीक आहे. जो काय आपण मायस्क्यूएल डेटाबेस पाहिला त्यामध्ये डेटा कसा स्टोअर होतो, कोणत्या फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर होतो? रो अँड कॉलम मध्ये काय होतं, डेटा स्टोअर होतो. रो अँड कॉलम मध्ये कसं की आपलं एक टेबल असणार, जसं की टेबल पेंड मध्ये जाऊ आपण. जोपर्यंत आपलं पॅकेज इन्स्टॉल होतंय तोपर्यंत आपण बेसिक कॉन्सेप्ट फक्त क्लिअर करू. आता जो काय आपण मायस्क्यूएल डेटाबेस पाहिला, मायस्क्यूएल डेटाबेस मध्ये डेटा कसा स्टोअर होतो, एक असा टेबल असतो आणि त्या टेबल मध्ये काय असतात, अशा काहीतरी रो अँड कॉलम्स असतात. ओके, जसं की मी ते रो अँड कॉलम बनवतो. ह्या फॉर्मॅट मध्ये काय होतं, डेटा स्टोअर होतो. कशामध्ये डेटा स्टोअर होतो? ह्या फॉर्मॅट मध्ये, मायस्क्यूएल मध्ये. ह्या फॉर्मॅट मध्ये डेटा काय होतो आपला, स्टोअर होतो. कशामध्ये? रो अँड कॉलम फॉर्मॅट मध्ये. ओके, काय आलं इथे, MongoDB कंपास इन्स्टॉल विल बी लॉन्च. ओके, ठीक आहे. जो काय आपला मायस्क्यूएल डेटाबेस होता, मायस्क्यूएल डेटाबेस मध्ये एक टेबल मध्ये डेटा आपला स्टोअर व्हायचा. पण आता आपण कोणता डेटाबेस पाहणार आहोत, की एक आपण पाहणार आहोत की MongoDB. आता जो काय MongoDB आहे, जो काही डेटाबेस आहे, तो डेटा कसा स्टोअर करतो, जेसन फॉर्मॅट मध्ये डेटा स्टोअर करतो. कसा करतो? जेसन फॉर्मॅट मध्ये. कशामध्ये फॉर्मॅट मध्ये डेटा स्टोअर करतो? जेसन फॉर्मॅट मध्ये. मग जेसन फॉर्मॅटचा सिंटॅक्स कसा आहे, की तुम्ही पाहिला असेल की जावास्क्रिप्ट मध्ये तुम्ही ऑब्जेक्ट बनवला असेल, जेसन फॉर्मॅट पण पाहिला असेल. ठीक आहे, ते एकदा मी काय करतो इथे रिपीट करतो. जसं की जेसन फॉर्मॅट बनवतो इथे, काय असतो जेसन फॉर्मॅट मध्ये, कर्ली ब्रॅकेट असतो आणि कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये काय असते, की पर व्हॅल्यू मध्ये डेटा काय होतो आपला, स्टोअर होतो. बरोबर ना? जेसन फॉर्मॅट म्हणजे काय, मला फुल फॉर्म कोण सांगेल? बरं, जेएसचा फुल फॉर्म काय आहे? जावास्क्रिप्ट. मग ON चा ऑब्जेक्ट काय होईल? जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नेशन आहे का, काय आहे? कन्फर्म पक्का काय आहे मला ते सांगा. ठीक आहे, माझं सॉफ्टवेअर झालं इथे इन्स्टॉल. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर. ठीक आहे, 2 मिनिटं. काय करायचं, तुम्ही सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर इथे सर्च करायचं MongoDB कंपास. ठीक आहे, आलं इथे MongoDB कंपास असं सर्च केलं तुम्ही, ते सॉफ्टवेअर ओपन केलं. ओपन केल्यानंतर इथे काहीतरी अलर्ट आलाय मला. ठीक आहे, MongoDB कंपास सर्च केल्यानंतर माझ्या पुढे काय झाले, एक सॉफ्टवेअर ओपन झाले. आणि या सॉफ्टवेअरचा काय करायचं, तुम्ही फक्त स्क्रीनशॉट काढायचा आणि मला काय करायचं, ग्रुपवर शेअर करायचे. ओके, जे जर राहिले त्यांनी सर्च करा आणि मला ग्रुपवर स्क्रीनशॉट काढून शेअर करा. तोपर्यंत आपण चर्चा करू. जे जर डाउनलोडला राहिले त्यांनी डाउनलोडला टाकून घ्या. आता जो काय आपला MongoDB आहे, MongoDB मध्ये डेटा कसा स्टोअर होतो, जावास्क्रिप्ट मध्ये जेसन फॉर्मॅट मध्ये डेटा काय होतो, डेटा स्टोअर होतो. जेसन फॉर्मॅट म्हणजेच काय, जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. मग जो काय आपला डेटा असतो तो डेटा स्टोअर होतो आपला की पर व्हॅल्यू मध्ये. की पर व्हॅल्यू म्हणजे कसे, की जशी की मी एक की बनवतो, ही झाली आपली की, नेम काय झाली आपली, की झाली, आणि कोलन दिला मध्ये आणि डबल कोडून घेतला आणि त्याच्यामध्ये आपण एखादी व्हॅल्यू टाकू शकतो. जसं की मी ते ABC टाकलं. हा डेटा कोणत्या फॉर्मॅट मध्ये झाला, की पर व्हॅल्यू मध्ये आपण काय झाला, हा डेटा स्टोअर झाला. मग डेटा आपला स्टोअर, जो काय MongoDB मध्ये डेटा स्टोअर होता आणि कसा होणार डेटा स्टोअर, जेसन फॉर्मॅट मध्ये. ठीक आहे, जेसन फॉर्मॅट मध्ये फक्त एकच समजा की कर्ली ब्रॅकेट, बस कर्ली ब्रॅकेट मध्ये डेटा स्टोअर होतो. ठीक आहे, पण जो काय आपला डेटा स्टोअर होतो जेसन फॉर्मॅट मध्ये होतो. आपल्याला दिसताना कसा दिसतो, आपल्याला जेसन फॉर्मॅट मध्ये दिसतो. जसं की कर्ली ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये जो काय डेटा आहे तो डेटा स्टोअर होतो. पण ऍक्च्युअल डेटा कसा स्टोअर होतो, ऍक्च्युअल डेटा कसा स्टोअर होतो की MongoDB मध्ये, की बेसन फॉर्मॅट मध्ये डेटा स्टोअर होतो. कोणत्या फॉर्मॅट मध्ये डेटा स्टोअर होतो, बेसन. आता बेसन म्हणजे काय, कोणतं बेसन, भजे करायचे ते बेसन का, कोणतं बेसन म्हणजे, आता जेसन म्हणजे काय, जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. मग बेसन म्हणजे काय असेल, बरे हा बेसन. ठीक आहे, बरोबर आहे. बी म्हणजे काय, बायनरी, आणि पुढे काय, जेसन. मग काय झाला फुल फॉर्म, बायनरी जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. आता आपला जो काय डेटा स्टोअर होतो तो कोणत्या फॉर्मॅट मध्ये डेटा स्टोअर होतो,
जेसन फॉर्मॅटमध्ये म्हणजे आपल्याला जो काही डेटा आहे तो डेटा कसा दिसतो आपल्याला जेसन फॉर्मॅटमध्ये आपल्याला डेटा काय होतो आपल्याला दिसतो कशामध्ये मोंगोडीबी मध्ये. पण डेटा स्टोअर होताना जो काही मोंगोडीबीचा डेटा आहे तो डेटा स्टोअर होताना बेसन फॉर्मॅटमध्ये स्टोअर होतो. बेसन म्हणजे काय बायनरी जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. आता मला सांगा बायनरी नंबर माहिती आहे तुम्हाला मला एक बायनरी नंबर सांगा रॅन्डम की बरोबर असो नाही तर चुकीचा असो बायनरी नंबर कसा असतो शिकलात तुम्ही कसा असतो 0 1 1 1 असं काहीतरी तुम्ही पाहिलं 1 1 1 0 हे काय झाले आपला बायनरी नंबर झाला. ओके मग जो काही डेटा आहे मोंगोडीबी काय करतो आपल्याला डेटा दिसताना आपल्याला दिसतो कसा जेसन फॉर्मॅटमध्ये आणि स्टोअर कसा होतो बेसन फॉर्मॅटमध्ये. बेसन फॉर्मॅट म्हणजे काय बायनरी जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन म्हणजे आपल्याला डेटा फक्त दिसणार कसा डोळ्याला जेसन फॉर्मॅटमध्ये पण ऍक्च्युअल डेटा कसा स्टोअर करतो बेसन फॉर्मॅटमध्ये. आता जो काय बेसन फॉर्मॅटमध्ये डेटा आहे तो का स्टोअर करतो बरोबर त्याच्या मागे पण एक रिझन आहे की जो काय आपला बायनरी मशीनला कोणती लँग्वेज समजते ठीक आहे माणसाला कोणती लँग्वेज समजते इंग्लिश समजते ना इंग्लिश मराठी अशा भाषा समजतात कोणाला माणसाला म्हणजे ह्युमन्सला. ओके मग जी काय आपली मशीन आहे त्या मशीनला लँग्वेज कोणती समजते तुम्ही कुठं वाचला असेल कुठं ऐकलं असेल की जी काय मशीनला लँग्वेज समजते ती लँग्वेज कशी असते बायनरी फॉर्मॅटमध्ये असते. कशी असते ती लँग्वेज बायनरी फॉर्मॅटमध्ये. मग बायनरी फॉर्मॅट म्हणजे कसं 0 1 0 1 ह्याच्या व्यतिरिक्त आपलं जी काही मशीन असते त्या मशीनला काहीच समजत नाही. ओके मग मशीनला समजणारी लँग्वेज कोणती झाली बायनरी लँग्वेज. ओके मग आता सपोज मी या मशीनला सांगितलं तू काय कर की 0 1 1 1 हा नंबर शोधेल सापडेल ना पटकनी तो काय करेन 0 1 1 नंबर लगेच शोधेल. जसं की तो काय करणार त्याच्याकडे एक पुस्तक आहे एक बुक आहे त्या बुकमध्ये काय करेन पहिलं पेज चेक करीन दुसरं करीन तिसरं करीन चौथं करीन. ओके म्हणजे असा काय करीन तो तो नंबर चेक करीन बरोबर. पण मी त्याला सांगितलं की माझं नाव दत्ता आहे आणि त्या बुकमध्ये दत्ता नाव शोधतो तो काय करणार डायरेक्ट दत्त नाव नाही शोधणार तो काय करणार जे काय आपण दत्त नाव दिलंय त्याला काय करणार बायनरी नंबर मध्ये कन्वर्ट करणार. काय करणार तो फर्स्ट बायनरी नंबर मध्ये तो नंबर काय करणार नेम कन्वर्ट करणार आणि जो काय त्याला बायनरी नंबर भेटलाय तो नंबर तो बुक मध्ये शोधणार. म्हणजे ह्याच्यात प्रोसेस वाढली एक तो काय करतोय नेमला एकदा कन्वर्ट करतोय बायनरी फॉर्मॅट आणि मग शोधितोय तो नंबर. ओके पण आता मोंगोडीबी जे आहे जो काही मोंगोडीबी आहे आपल्याला डेटा शो होतो फक्त जेसन फॉर्मॅटमध्ये पण स्टोअर होताना कसा होतो आपला बायनरी फॉर्मॅटमध्ये. मग बायनरी फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर केल्यामुळे काय होते आता सांगा बरं काय होतंय मग एखादा डेटा शोधायचा आहे माझ्याकडे 1 लाख डेटा आहे मग शोधण्याला काय होईल टाइम कमी लागेल. मग मोंगोडीबीमुळे आपल्याला काय होतंय स्पीड भेटते आपल्याला काय भेटते आपल्याला स्पीड भेटते. जसं की मायोस्कल पेक्षा आपल्याला मोंगोडीबी काय देतं आपल्याला स्पीड देतं. ओके एवढं कोणतं काय समजलं तुम्हाला आतापर्यंत जो काय डेटा आहे तो डेटा जेसन फॉर्मॅटमध्ये स्टोअर होतो फक्त आपल्याला शो होताना जेसन फॉर्मॅटमध्ये शो होतो पण जो काय डेटा असतो तो ऍक्च्युअल स्टोअर कसा होतो बेसन फॉर्मॅटमध्ये. तुम्हाला विचारलं की बेसनचा फुल फॉर्म आहे काय तुम्ही सांगू शकता बायनरी जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. जावास्क्रिप्ट जेसन म्हणजे काय जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. दोन फंडे समजले. जो काय डेटा स्टोअर होतो कसा होतो मग ऍक्च्युअल मोंगोडीबी मध्ये जेसन मध्ये स्टोअर होतो. आता सांगितलं ना मी तुम्हाला जो काय डेटा स्टोअर होतो जो काय डेटा स्टोअर होतो कोणत्या फॉर्मॅट मध्ये होतो बेसन फॉर्मॅट मध्ये काय होतो डेटा स्टोअर होतो पण आपल्याला दिसताना डेटा कसा दिसणार जेसन फॉर्मॅट मध्ये. समजलं दोन गोष्टी ध्यानात ठेवायच्या कोणत्या जेसन आणि बेसन. ओके बेसन म्हणजे काय की जो काय डेटा आहे तो डेटा काय करतो बायनरी फॉर्मॅट मध्ये स्टोअर करतो आणि जेसन फॉर्मॅट मध्ये आपल्याला डेटा फक्त शो करतो. कोण करतं मोंगोडीबी. एवढं समजले 2 पॉईंट समजले. ओके बस ठीक आहे बस एवढंच फक्त दुसरं काय नाही एवढं तुम्हाला विचारलं जाईल कधी इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारलं जेसन पण बेसन जेसन पण नाही विचारणार तुम्हाला डायरेक्टली बेसन विचारणार. जो काय डेटा कसा तुम्हाला विचारलं जाईल जो काय मोंगोडीबी डेटा आहे तो कसा स्टोअर करतो कोणत्या फॉर्मॅट मध्ये करतो का करतो काय होतं त्याने का डेटा स्टोअर करतो बायनरी फॉर्मॅट मध्ये डेटा की त्याने आपल्याला स्पीड भेटते बरोबर. ओके आता त्यानंतर
ठीक आहे, सर्वांचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालं इथे ऑनलाईन मध्ये. मला सांगा बरं मेसेज बॉक्स मध्ये झालंय सर्वांचं जे काही सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाले. जे जर राहिले त्यांनी नो मेसेज करा, जे जर झाले त्यांनी डन मेसेज करा. ग्रुपवर फक्त मला आलेत फक्त 9 फोटो आलेत. ऑनलाईन मध्ये जॉईन आहेत 10 आणि ऑफलाईन कुणीच नाही टाकले वाटते. तू टाकलंय शुभम? शुभमने टाकलंय आणि कोण टाकलंय? तुम्ही दोघींनी नाही टाकलं. काय झालं? काय रिझन? इन्स्टॉल नाही झालं तुझं? आताशी डाउनलोडला टाकलंय. फोटो टाकलाय का? ठीक आहे ठीक आहे. तुम्ही माग टाकलेत तू? काय झालं? टाका. झाले का? खरंच झाले का डाउनलोड तुझं? चेक कर बरं अंजली. झालंय? गणेश तुझं कुठं टाकलंय? डाउनलोडला टाकलंय आताशी. ठीक आहे, जे जर राहिले त्यांनी फास्ट मध्ये डाउनलोड करा. ठीक आहे, ऑफलाईन मेंबर इकडे लक्ष द्या आता. ठीक आहे, बडबड नंतर करा, 2 मिनिट फक्त. तुमचं जे काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालं असेल आणि ती ओपन केल्यानंतर तुमच्या पुढे काय झालं, एक असं इंटरफेस ओपन झालं किंवा तुमच्या पुढे एक स्क्रीन ओपन झाली. काय आलं इथे? वेलकम टू MongoDB कंपास. ओके, आता एक कंपास म्हणजे काय? ती लहानपणीची कंपास नाही बरं का. ठीक आहे, ही MongoDB ची कंपास आहे. आता तुमच्या पुढे असा इंटरफेस ओपन आला असेल. इथे काय करायचं नाही, काहीच नाही करायचं. इथे फक्त काय करायचं, इथे तुम्हाला बटन दिसेल ऍड न्यू कनेक्शन. आलंय बटन? ज्याला नसेल आले त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा, त्यांना आपण बटन डिझाईन करून देऊ डायरेक्ट. ठीक आहे, काय करायचं, ह्या बटनावर फक्त क्लिक करायचं. बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे काय होईल, एक पॉपअप ओपन होईल किंवा ह्याला आपण बोलतो मॉडेल बोलतो का काय बोलतो? मॉडेल बोलतो ना. ठीक, तुमच्या पुढे काय होईल, एक मॉडेल ओपन आहे. मॉडेल मध्ये तुम्हाला असं दिसेल न्यू कनेक्शन, URL दिसेल, त्यानंतर इथे नेम दिसेल, कलर दिसेल. ओके, अशा भरपूर सारे तुम्हाला काय होईल, कॉन्टेंट दिसतील. ह्यामध्ये काहीच चेंजेस नाही करायचे. काय करायचं, इथे काहीच चेंजेस नाही करायचे. इथे फक्त काय करायचं, सेव्ह कनेक्शनवर क्लिक करायचं किंवा तुम्ही इथे कनेक्ट वर पण क्लिक करू शकता. कशावर क्लिक करू, मग कनेक्ट वर क्लिक करू का सेव्ह कनेक्ट वर? तुम्हाला वाटेल तिथे कनेक्ट करा. ठीक आहे, मी इथे करतो सेव्ह कनेक्ट वर क्लिक केलं की काय झालं, मला इथे एक टोस्ट ओपन झाला किंवा आपण ह्याला पॉपअप म्हणतो. ठीक आहे, आणि ओपन झाल्यानंतर तुमच्या इथे लेफ्ट साईडला भरपूर सारे ऑप्शन दिसत असतील. लोकल होस्ट कोलन 27017 दिसतंय इथे सर्वांना. इकडे लक्ष द्या, परत नाही समजल्यावर आधी इकडे लक्ष द्या. ठीक आहे, आणि तुमच्या पीसी मध्ये इकडे लेफ्ट साईडला काय होईल, तुम्हाला इथे भरपूर सारे कॉन्टेंट ओपन होते. आणि तुमच्या पीसी मध्ये ऑलरेडी तुमचे 3 डेटाबेस असतील. आय थिंक लोकल एक डेटाबेस असेल, कॉन्फिग नावाचा एक डेटाबेस असेल आणि त्यानंतर इथे एक ऍडमिन नावाचा काय असेल, एक डेटाबेस असेल तुमचे ऑलरेडी. बरं का, तुम्ही काही केलं नाही. ओके, इथे काही चेंजेस नाही करायचे, त्यांना डिलीट नाही करायचे, काही नाही. तुम्हाला इथे दिसतोय ग्रीन टिक दिसतोय, एक सिम्बॉल दिसतोय छोटासा. त्या सिम्बॉलवर तुम्ही जसं हवर करता तुम्हाला इथे एक बटन दिसते. फर्स्ट बटन दिसते रिफ्रेश डेटाबेस, सेकंड बटन दिसतंय इथे क्रिएट डेटाबेस आणि थर्ड बटन दिसतंय तुम्हाला इथे ओपन MongoDB सेल. तुम्ही इथे काय करायचं की प्लस बटनावर क्लिक करायचं. जसं तुम्ही प्लस बटनावर हवर करता तिथे एक मला मेसेज प्रिंट झालाय. काय झालाय मेसेज प्रिंट? क्रिएट डेटाबेस. आणि मी त्याच्यावर करतो क्लिक. जसं मी क्लिक केलं एक मॉडेल ओपन झाला. मॉडेल ओपन झाल्यानंतर इथे आलंय क्रिएट डेटाबेस. फर्स्ट काय आलं इथे आता? क्रिएट डेटाबेस. मग जो काय आपला डेटाबेस असेल तो डेटाबेसचं नाव टाकतो. जसं की मी इथे डेटाबेसचं नाव टाकतो A to Z 51. ठीक आहे, असं मी काय केलं, आपल्या डेटाबेसचं नाव टाकलं. सेकंड इथे काय दिले, कलेक्शन नेम दिले. ओके, आता हे कलेक्शन नेम म्हणजे काय? जसं की आपला जो काय MySQL होता, MySQL मध्ये आपण एक डेटाबेस बनवायचा. बरोबर, डेटाबेस बनवल्यानंतर डेटाबेस मध्ये आपण काय करायचो, काहीतरी क्रिएट करत होतो असं मला वाटतंय. काय करत होतो? काहीतरी क्रिएट करत होतो ना, टेबल क्रिएट करायचो. बरोबर ना. मग आता इथे आपण काय केलंय, MongoDB मध्ये एक डेटाबेस बनवला. त्यानंतर काय बनवलं इथे, आता MySQL मध्ये आपण ज्याला टेबल बोलतो, कशाला? MySQL मध्ये आपण त्याला टेबल म्हणतो, तीच MongoDB ला आपण इकडे काय म्हणणार, कलेक्शन म्हणणार. फक्त मिनिंग एकच आहे पण त्यांचं नाव वेगवेगळे. तिकडे आपण म्हणतो टेबल आणि इकडे आलो काय म्हणायचं, कलेक्शन. मग मी इथे एक टेबल नेम देऊ. जसं की मी टेबल नेम देतो इथे युजर. ओके, युजर दिल्यानंतर मी काय करतो इथे क्रिएट डेटाबेस. जसं क्रिएट डेटाबेस वर मी क्लिक केलं, माझा एक इथे A to Z च्या आतमध्ये काय झालं, एक फाईल क्रिएट झाली. दिसते इथे फाईल. त्या फाईलच्या आतमध्ये आपलं एक टेबल क्रिएट झालंय आणि तुमच्या पुढे काय झालं असेल, असा इंटरफेस ओपन झाला असेल. ओके, त्यानंतर ओपन झाल्यानंतर आपला झाला एक टेबल क्रिएट झाला. इथे टेबल क्रिएट. मग टेबल क्रिएट झाल्यानंतर मी काय करतो, त्या टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करतो. काय करतो मी आता,
टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करतो. मग डेटा इन्सर्ट करण्यासाठी मला इथे ऑप्शन दिसतात, ऍड डेटा, अपडेट, डिलीट, एक्सपोर्ट डेटा आणि एक्सपोर्ट कोड. ठीक आहे, ह्या बटनावर काय करायचं, ऍड डेटावर क्लिक करायचं. जसं तुम्ही ऍड डेटावर क्लिक करताना तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसतात, एक इम्पोर्ट जेसन आणि इथे दिसेल इन्सर्ट डॉक्युमेंट. इन्सर्ट डॉक्युमेंटवर क्लिक करायचं, तुमच्या पुढे एक असा पॉपअप ओपन होईल. तिथे काही चेंजेस नाही करायचे. काय करायचं, जो तुमचा असेल $OID त्याच्या पुढे काय करायचं, एक कोमा द्यायचा. कोमा दिल्यानंतर एंटर करायचं आणि इथे एक मी की देतो. जसं की की दिले मी इथे नेम, सॉरी इथे की नाही द्यायची. जो काही तुमचा हा पहिला कर्ली ब्रॅकेट आहे, कर्ली ब्रॅकेटच्या बाहेर एक कोमा द्यायचा, एंटर करायचं आणि इथे द्यायची एक की. जसे की मी की देतो इथे नेम, नेम दिल्यानंतर कोलन द्यायचा, डबल कोड घ्यायचा आणि डबल कोड मध्ये मी काय करतो, ABC राईट केलं आणि इथे करतो मी इन्सर्ट. जसं मी इन्सर्ट केलं झालं डेटा इन्सर्ट. टेबलमध्ये झाला ना डेटा इन्सर्ट. जो काय आपला युजर नावाचा टेबल होता त्या टेबलमध्ये काय झालं, एक नेम स्टोअर झालंय. ट्राय करता तुम्ही एवढं. एकदा रिपीट सांगतो पण आता लक्ष द्यायचं. तुम्हाला विचारलं स्टेप सांगता आली पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला मी स्टेप विचारणार. ज्याला येत आहे ना त्याचं झालंय, आता समजते त्याला लय जीव राहिले ना, त्याला मी आता स्टेप विचारतो. ठीक आहे, डबल एकदा सांगतो तुमच्यासाठी. आता काय करायचं, सर्च करायचं. इथे काय सर्च करायचं, MongoDB कंपास. ऑनलाईन मेंबर लक्ष द्यायचे, ज्याचं नाही झालं त्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. आता इथे सर्च करायचं MongoDB कंपास. स्पेलिंग पण सांगतो वाटलंच तर. ठीक आहे, आता जसं तुमच्या सर्च बार मध्ये तुम्ही MongoDB कंपास सर्च करता आणि ते सॉफ्टवेअर असेल, ते सॉफ्टवेअर काय करायचे, ते ओपन करायचे. फक्त ओपन केल्यानंतर तुमच्या पुढे काय होईल, एक असं इंटरफेस ओपन होईल. काय आला इथे, वेलकम टू MongoDB कंपास. इथे काय करायचं, ऍड न्यू कनेक्शन वर क्लिक करायचं. काय करायचं, इथे ऍड न्यू कनेक्शन वर क्लिक करायचं. जसं तुम्ही क्लिक करता इथे तुम्हाला 3 बटन दिसतात. इथे खाली तुम्हाला बॉटम साईडला 4 बटन दिसतात. इथे कॅन्सल, सेव्ह, कनेक्ट आणि इथे दिसतोय तुम्हाला सेव्ह अँड कनेक्ट. ह्या दोन्ही पैकी तुम्ही कोणत्या बटनावर क्लिक करू शकता, ऑप्शन करायचं तुम्ही. कोणतं करू करतो, मी सेव्ह कनेक्ट करतो. ओके, जसं मी सेव्ह कनेक्ट केलंय, काय झालं इथे एक माझा ग्रीन टिक आला. इथे आला, इथे त्या ग्रीन टिकच्या लाईनवर काय करायचं तुम्ही, इथे प्लसचा आयकॉन दिसतोय, त्या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं. तुमच्या पुढे एक मॉडेल ओपन झालाय आणि तुम्ही वाचू शकता, क्रिएट डेटाबेस म्हणजे तयार करा डेटाबेस. ओके, मग इथे डेटाबेसचं नाव टाकतो मी, जसं की Demo1 आणि इथे सांगितले कलेक्शन. आता कलेक्शन म्हणजे काय, MySQL मध्ये आपण टेबल बोलतो तिकडे, आणि इकडे आलो कलेक्शन बोलायचं. मग मी इथे काय करतो, एक टेबल नेम टाकतो. जसं की मी टेबल नेम टाकला ह्यामध्ये युजर आणि करतोय मी इथे क्रिएट डेटाबेस. जसं मी क्रिएट डेटाबेस केलं, माझ्या पुढे काय झालं, एक असा इंटरफेस ओपन झाला. ओके, तिथे मला बटन दिसतोय ऍड डेटा. जसं मी ऍड डेटावर क्लिक करतोय, एक छोटासा पॉपअप ओपन झालाय आणि इथे मला 2 ऑप्शन दिसतात, एक इम्पोर्ट जेसन अँड सेकंड ऑप्शन दिसतंय आपल्याला इन्सर्ट डॉक्युमेंट. ओके, जसं मी ह्याच्यावर क्लिक केलं, एक पॉपअप ओपन झालाय इथे. आता भरपूर जणांना इथे एरर आला असेल किंवा काही जणांना इथे जमलं नसेल डेटा कसा इन्सर्ट करायचा. आता तुम्हाला इथे कर्ली ब्रॅकेट दिसतात 2, बरोबर ना. त्याच्यानंतर इथे दिसतोय आयडी. आयडीच्या नंतर जो काय आपला लास्ट सेकंड कर्ली ब्रॅकेट आहे त्याच्या पुढे द्यायचा कोमा. कोमा दिल्यानंतर एंटर करायचं. एंटर केल्यानंतर मी झूम करतो अजून. एंटर केल्यानंतर इथे घ्यायचा डबल कोड आणि डबल कोड मध्ये मी इथे राईट करतो युजर नेम. ओके, पुढे कोलन द्यायचा, डबल कोड घ्यायचा आणि इथे तुमचं जे काही युजर नेम असेल ते युजर नेम टाका. जसं की माझं युजर नेम टाकतो इट्स, असं तुम्ही काही टाकू शकता किंवा मी इथे टाकतो इट्स विशाल आणि इन्सर्ट बटनावर क्लिक करतो. जसं मी इन्सर्ट बटनावर क्लिक केलं इथे माझा डेटा काय झाला, इन्सर्ट झाला. ओके, ऑनलाईन मेंबर केलं एवढं सर्वांनी ट्राय सांगा बरं. ऑनलाईन मेंबर एवढं झालंय का नाही, ठीक आहे, झालं असेल अजून एकदा बघू. आता फायदा काय याचा, ठीक आहे. आता मी इथे काय करतो, डबल ऍड डेटा बटनावर मी क्लिक केले आणि इथे करतो इन्सर्ट डॉक्युमेंट. ओके, इन्सर्ट डॉक्युमेंट वर क्लिक केल्यानंतर सेकंड लास्ट मधून इथे कोमा दिला आणि इथे मी करतो डबल कोड. डबल कोड मध्ये मी सांगणार आता इथे नेम कोलन दिला आणि जे काय माझं नेम आहे ABC टाकलं, डबल कोमा दिला, डबल कोड घेतला आणि इथे मी सांगतो ईमेल, कोलन घेतला आणि जो काय माझा ईमेल आहे तो ईमेल मी इथे राईट करतो abcd@gmail.com. डबल कोमा दिला मी अजून
आणि इथे मी राईट करतो डबल कोड आणि इथे सांगणार काय राहणार इथे मोबाईल नंबर कोलन दिला 123456789 मोबाईल नंबर दिला आणि मी इन्सर्ट बटनावर करतो इथे क्लिक झाला डेटा इन्सर्ट जो काही वरचा टेबल आहे जो काही वरचा डेटा आहे त्यामध्ये काय युजर नेम आहे सेकंड मध्ये काय नेम ईमेल मोबाईल ओके झालाय त्यानंतर अजून एकदा मी ऍड बटनावर क्लिक करतो आणि इथे करतो इन्सर्ट डॉक्युमेंट सेकंड लास्ट मधून कोमा दिला डबल कोड घेतला आणि इथे मी राईट करतो नेम कोलन दिला आणि इथे मी नेम राईट करतो XYZ परत कोमा दिला सेकंड व्हॅल्यू कोणती घ्यायची मग ईमेल इथे मी ईमेल कोलन दिला डबल कोड घेतला xyz@gmail.com ओके त्यानंतर कोमा घेतला थर्ड काय आपला इथे मोबाईल नंबर मोबाईल घेतला कोलन दिला आणि इथे मी करतो मोबाईल नंबर राईट अजून एक कोमा घेतल्यानंतर मी अजून घेतो इथे एज आणि इथे एज सांगितली मी 21 ओके आणि इथे करतो मी इन्सर्ट आतापर्यंत आपण 3 डेटा इन्सर्ट केले बरोबर जसं की MySQL मध्ये आपण डेटा इन्सर्ट करायचो आपण डेटामध्ये इन्सर्ट केला की आपण काय करायचो आधी डिक्लेअर करायचो की आमचा जो काही टेबल आहे टेबलमध्ये काय राहणार एक ईमेल राहणार मोबाईल नंबर राहणार एक नाव राहणार ह्या 3 गोष्टी राहणार त्याच्या व्यतिरिक्त आपण डेटा इन्सर्ट करायला लागलो तर आपल्याला एक एरर भेटत होता पण MongoDB मध्ये तसं नाही तुला डेटा स्टोअर करायचा आहे कर स्टोअर कसा डेटा करायचा आहे कसा हा करतो जसा तुला वाटेल तसा डेटा काय करतो स्टोअर कर जसं की फर्स्ट डेटा आपण काय स्टोअर केला युजर नावाच्या टेबलमध्ये युजर नेम सेकंड मध्ये काय केलं नेम ईमेल मोबाईल थर्ड मध्ये काय केलं नेम ईमेल मोबाईल प्लस एज पण आपण ऍड केलं झाला ना डेटा स्टोअर ठीक आहे करता ट्राय बघा बरं तुमच्यामध्ये होतंय का असं आणि झाल्यानंतर ह्याचा मला स्क्रीनशॉट काढायचा आणि ग्रुपवरला मला शेअर करायचा ठीक आहे ऑनलाईन मध्ये बघा बरं तुम्हाला जमतंय का एकदा आणि झाल्यानंतर मला ग्रुपला काय करायचं स्क्रीनशॉट काढायचा आणि शेअर करायचा ज्याला प्रॉब्लेम येत असेल त्याने विचारत चला VS कोडला ओपन झाला ठीक आहे मग VS कोडला ओपन झाल्यानंतर फर्स्ट स्टेप आपली राहणार VS कोडला एक फोल्डर बनवून घ्यायची सॉरी एक सर्व्हर बनवून घ्यायची मग सर्व्हर बनवण्यासाठी मी एक फाईल बनवली index.js नावाची फाईल बनवली आणि त्या फाईलमध्ये जो काय आपला सर्व्हरचा कोड असेल तो सर्व्हरचा कोड मी इथे राईट करतो एक्सप्रेस इक्वल टू इथे केलं रिक्वायर राऊंड ब्रॅकेट आणि जे आतमध्ये राहणार आपलं एक्सप्रेस सेकंड where app इक्वल टू काय राहणार इथे एक्सप्रेस राऊंड ब्रॅकेट क्लोज केला करले कोलन त्यानंतर मी काय करतो ते एक URL बनवतो जसं की app.get राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कोमा घेतला फंक्शन घेतला फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेतली सेकंड घेतली रिस्पॉन्स आणि इथे मी करतो respond.send आणि सेंड मध्ये एक सिंपलसा सोपासा मेसेज राईट करतो वेलकम टू MongoDB ओके आणि जो काय आपला सर्व्हर आहे त्या सर्व्हरला रन करण्यासाठी आपल्याला नीड आहे एका पोर्ट नंबरची मग app.listen आणि 1000 माझा फेवरेट लेन झाले की सॉरी ठीक आहे इथे आपले काय राहणार लिसन आणि लिसन मध्ये काय राहणार 1000 झाला सर्व्हर क्रिएट बेसिक ह्या सर्व्हरला मी करतो आता इथे रन करण्यासाठी कमांड index.js झाला सर्व्हर रन ह्याचा आउटपुट पाहण्यासाठी ब्राउझरला आल्यानंतर सर्च करतो मी localhost:100 झाला मेसेज प्रिंट येते वेलकम टू MongoDB आता आपला फंडा असा आहे की जी आपलं MongoDB आहे फर्स्ट आपण शिकणार आपण जी काही MongoDB आहे ती आपल्याला कनेक्ट करायची कोणाशी कनेक्ट करायची आता आपल्याला कोणाशी करायची MongoDB आपल्याला कोणाशी कनेक्ट करायची एक्सप्रेस किंवा तुम्ही Node.js म्हणा बरोबर ना आता जे काय आपलं सॉफ्टवेअर आहे हे सॉफ्टवेअर इकडे वेगळं राहिलं आणि आपलं जे काय आपलं हे होतं की Node.js ही वेगळी राहिली ठीक आहे आता ह्यांना कनेक्ट करायचे आपल्याला काय करायचे ते आपल्याला कनेक्ट करायची आता MySQL आपण कसं कनेक्ट करायचो मला स्टेप बाय स्टेप तुम्ही सांगा कसे राहणार कसं कनेक्ट करायचो एक व्हेरिएबल घेत होतो कोणता व्हेरिएबल घ्यायचो आपण मग इथे मी MongoDB घेऊ का व्हेरिएबल तिकडे MySQL घेतला म्हणलं इथे MongoDB घेऊ चालेल मी सांगू तुमची स्टेप पुढे चुकते आता फर्स्ट स्टेप
आपण पॅकेज इन्स्टॉल करायचं. बरोबर ना? कोणतं पॅकेज होतं? MySQL जे काय पॅकेज होतं ते पॅकेज आपण काय करायचो? इन्स्टॉल करायचं. ज्याने काय व्हायचं, आपलं जे MySQL ची कनेक्ट आहे ते कनेक्ट करण्याची आपल्याला मदत करायचं. मग त्याच प्रकारे MongoDB कनेक्ट करण्यासाठी पण एक पॅकेज आहे. काय आहे? पॅकेज आहे. आता मार्केटमध्ये 2 पॅकेज आहेत. काय आहेत आता मार्केटमध्ये? 2 पॅकेज आहेत. एक तर MongoDB पॅकेज आहे आणि दुसरं आहे मुंगूस. कोणतं पॅकेज आहे? मुंगूस. कोणतं यूज करायचं मग? मुंगूस कोणतं? ठीक आहे, ठीक आहे. मुंगूस. ठीक आहे. असं मी काय केलं, मुंगूस सर्च केलं. जसं मुंगूस सर्च केलं काय झालंय? हे मुंगूस नाही. ठीक आहे ना? आपल्याला काय करायचं? हे मुंगूस नाही बरं का? अरे ठीक आहे. आता तुम्ही म्हणता आता MongoDB, आता जे काय मार्केटमध्ये सगळ्यात जास्त यूज होतं ते काय होतं? एक मुंगीस पॅकेज आहे. काय नाव त्या पॅकेजचं? मुंगूस. हे पॅकेज आपल्याला NPM मध्ये पाहिजे. मग मी ते पुढे टाकतो NPM आय मुंगूस आणि इथे करतो मी एंटर. जसं मी एंटर केलं, आलं इथे मुंगूसची वेबसाईट, ऑफिशियल त्या वेबसाईटला जाऊ. आता तुम्हाला मुंगूस बद्दल माहिती पाहिजे असेल तर ह्या वेबसाईटला यायचं आणि थोडंसं वाचायचं. ठीक आहे. आता मी वाचत बसत नाही, मी काय करतो, ती पॅकेज फक्त इन्स्टॉल करतो. NPM आय मुंगूस ही कॉपी केली कमांड. कॉपी केल्यानंतर ही कमांड कुठे टाकणार? CMD मध्ये. एकदा क्लिअर केली आणि इथे कमांड टाकली मी NPM आय मुंगूस. ह्या पॅकेजला मी करतो एंटर. जसं एंटर करीन, जी काय आपली पॅकेज आहे, कोणतं पॅकेज आता? मुंगूस पॅकेज आहे. ते पॅकेज काय होईल आता इथे? डाउनलोड होईल. ठीक आहे. सॅम्पल कोड दाखवतोय, नाही समजला तरी नाही, फक्त पहा तुम्ही. त्यानंतर जो काय आपला कोड आहे त्या कोडला मी करतो इथे रिएक्झिक्यूट nodimon index.js. आता मी कोड मध्ये आलो. कोड मध्ये आल्यानंतर जे काही मी पॅकेज इन्स्टॉल केलं त्या पॅकेजला मी इथे काय करतो आता? रिक्वायर्ड करतो किंवा एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. वॅर काय करू मग इथं? मुंगूस इक्वल टू काय राहणार इथे? रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये मुंगूस. झालं, मुंगूसला केलं इम्पोर्ट. बस एवढं इम्पोर्ट करायचं आणि आता MongoDB शी कनेक्ट करायचं. मग MongoDB शी कनेक्ट करण्यासाठी लय सोपं आहे. जसं की MySQL मध्ये कनेक्ट करण्यासाठी एक व्हेरिएबल घ्या, व्हेरिएबलला सांगा MySQL डॉट क्रिएट कनेक्शन, त्यामध्ये होस्ट द्या, परत काय द्यायचं? युजर द्या, रूट द्या, पासवर्ड द्या, काय काय गोष्टी लागते. बरोबर ना? MongoDB मध्ये काय करायचं? फक्त की एक राईट करायचं. काय राईट करायचं? सिंपल. मी काय करतो, ते व्हेरिएबल बनवतो. वॅर MongoDB नावाचा काय केलं मी? एक व्हेरिएबल बनवला आणि ह्या व्हेरिएबलला सांगायचं जे काय आपण मुंगूस केले, मुंगूस डॉट क्रिएट कनेक्शन, राऊंड ब्रॅकेट घ्यायचा आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड घ्यायचा. झालं कनेक्शन. आता कनेक्शन एवढं नाही, फक्त या कनेक्शन मध्ये काय टाकायची? एक स्ट्रिंग टाकायची. काय टाकायची आता? स्ट्रिंग. ह्या कनेक्शन स्ट्रिंगला ह्याला काय बोलतात? ह्याच्या आतमध्ये जी काही स्ट्रिंग असते ह्याला म्हणतात कनेक्शन स्ट्रिंग. काय म्हणतात त्याला? आता जी काय कनेक्शन स्ट्रिंग आहे ते आपल्याला कुठे भेटणार? जे आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले, कोणतं? MongoDB कंपास. ह्या MongoDB कंपास मध्ये यायचं आणि जिथे आपण ग्रीन टिक दिसेल त्या ग्रीन टिक वर काय करायचं? हवर करायचं. जसं तुम्ही हवर करता, तुम्हाला फर्स्ट बटन दिसेल इथे रिफ्रेश डेटाबेस, सेकंड बटन दिसतंय कोणतं? क्रिएट डेटाबेस, आणि लास्ट ऑप्शन मध्ये तुम्हाला इथे 3 बटन दिसतात. 3 डॉट वर क्लिक करायचं. तुमच्या पुढे भरपूर सारे ऑप्शन झाले. आता ह्यामध्ये आपल्याला शोधायची कनेक्शन स्ट्रिंग. आहे का कनेक्शन स्ट्रिंग ऑप्शन इथे? नाहीये. शुभम आहे का? शो कनेक्शन आहे. मी हवर केले म्हणजे मग तुम्हाला तेच दिसतंय, खाली कुणी बघितलंच नसेल. आता दिसलं? आता दिसलं का? काय येते? कॉपी कनेक्शन स्ट्रिंग. ह्याला करायचं एकदा क्लिक. जसं तुम्ही क्लिक करता कॉपी कनेक्शन काय होईल इथे? कॉपी झाली. कॉपी झाल्यानंतर काही नाही करायचं, कोड मध्ये यायचं आणि जिथे आपण डबल कोड राईट केलं तिथे पेस्ट करायचं. झालं आपल्या डेटाबेसचे कनेक्शन. झालं. इझी का? ठीक आहे. कनेक्शन दिल्यानंतर काय करायचं? ह्याच्या पुढे स्लॅश द्यायचा आणि जे काही तुमचं डेटाबेसचं नाव असेल ते नाव इथे राईट करायचं. जसं की माझं डेटाबेसचं नाव असेल डेमो2. झालं. ऑटोमॅटिकली माझा जो काही डेटाबेस आहे तो डेटाबेस ऑटोमॅटिकली क्रिएट होणार, कनेक्ट होणार, सगळं ऑटोमॅटिकली होणार. फक्त मला कोणती लाईन राहायची? जी काय मुंगूस आहे त्या मुंगूसला इम्पोर्ट करायची आणि इम्पोर्ट केल्यानंतर काय करायची? फक्त मला इथे मुंगूस डॉट क्रिएट कनेक्शन आणि तिथे टाकायची कनेक्शन स्ट्रीम. बघता ट्राय करतात एवढं. हे व्हेरिएबल नाही बनवला तरीच पण चालतो.
करतात एवढं ट्राय? बघा बरं ऑनलाईन मेंबर. ठीक आहे, ट्राय करायच्यापेक्षा मी आज पुढे घेऊ का थोडं? सॅम्पल कोड आहे ना हा. ठीक आहे, 2 मिनिट लक्ष द्या बघा. नंतर आपण उद्यापासून आपण डबल घेणार आहोत MongoDB मध्ये. फक्त कसं असणार तुम्हाला प्रोसेस समजली, लक्ष द्या. राईट नाही केला तरी चालेल. आता डेटाबेसची कनेक्शन करण्यासाठी एवढी लाईन राईट करायची फक्त. ओके, झाली लाईन कनेक्शन स्ट्रिंगची. ओके, आता ऑटोमॅटिकली मी बंद केलं ना, कोणतं सॉफ्टवेअर बंद केलं तरी काय अडचण नाही मला. चालू असू नाही तर नसू, मला काय फरक पडत नाही. जसं की झॅम्प मध्ये जायचं, झॅम्प स्टार्ट करा, उबंटू स्टार्ट करा, लय लेंथी प्रोसेस. डेटाबेस कनेक्ट करण्यासाठी तिकडे जा, डेटाबेस बनवा, टेबल बनवायचा आहे, तिकडे जा, परत क्युरी पेस्ट करा, किती लेंथी प्रोसेस आहे. MongoDB मध्ये काय नाही, फक्त काय करायचं, मुंगूसला रिक्वायर्ड करायचं आणि ते करायचं मुंगूस डॉट क्रिएट कनेक्शन. झालं कनेक्शन. मग कनेक्शन झाल्यानंतर जसं की MySQL मध्ये आपण एक टेबल बनवायचं, त्याच प्रकारे इकडे बनवायला लागतो एक मॉडेल. काय बनवावं लागतो इकडे? मॉडेल. काय बनवावं लागतं इथे? मॉडेल. आता मॉडेल कसा बनवायचा मी तेच तुम्हाला सांगतो. सपोज मी इथे एक व्हेरिएबल घेतला आणि व्हेरिएबलला सांगतो युजर मॉडेल. काय घेतला मी? एक व्हेरिएबल युजर मॉडेल. आता युजर मॉडेल कसा बनवायचा? जी काय आपल्याला काम करायची, डेटाबेस बद्दल आपल्याला जे काही काम करायचे ते आपण कुणाला सांगणार? ह्या मुंगूसला सांगणार. मग इथे सांगायचं मुंगूस डॉट, इथे करू आपण मुंगूस डॉट स्कीमा. काय करायचं इथे? मुंगूस डॉट स्कीमा करायचं. राऊंड ब्रॅकेट घ्यायचा, कर्ली ब्रॅकेट घ्यायचा. ओके, आणि ह्याच्यामध्ये स्कीमा. ठीक आहे, आता स्कीमा म्हणजे पण ते पण तुम्हाला सांगतो. पण स्कीमा मध्ये काय राहणार एवढं ध्यानात ठेवायचं की स्कीमा मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या फील्ड घ्यायच्या ते आपण कुठे सांगणार? स्कीमा मध्ये सांगणार. ओके, मग फर्स्ट फील्ड आपल्याला घ्यायची, जसं की मला घ्यायची इथे, ठीक आहे, नेम घ्यायची. ओके, कोलन द्यायचा. आता जे काही नेम असणार त्याचा टाईप कोणता असणार? जावास्क्रिप्ट मध्ये मला सांगा. स्ट्रिंग असणार. कोणता? इथे करायचा स्ट्रिंग. कोमा द्यायचा. सेकंड घ्यायचा आहे मला इथे आता मोबाईल नंबर. मग आता मला सांगा मोबाईलचा टाईप कोणता? इंटिजर नाही, डेटाबेस आपण नाही, MySQL नाही पाहत, जावास्क्रिप्ट पाहतोय. मग इथे टाईप द्यायचा सांगितलं इथे मी. आपला जो काही टेबल असणार, ठीक आहे, टेबल मध्ये कोणत्या कोणत्या फील्ड असणार? नेम आणि सेकंड राहणार आपला मोबाईल नंबर. त्यांचा टाईप कोणता दिलाय? स्ट्रिंग दिलाय. आणि मोबाईलचा टाईप किती दिलाय? नंबर. झालं एवढं काम. मग नेक्स्ट काय करायचं? अजून एक व्हेरिएबल बनवायचा, व्हॅर. आणि त्या युजरला मी देतो युजर, सॉरी इथे मॉडेल नाव देत नाही मी, इथे स्कीमा नाव देतो. ठीक आहे, थोडंसं नाव चेंज करतो, बाकी काही नाही. मी काय केलं इथे युजर स्कीमा नाव दिले. ओके, आणि दुसरा जो काही व्हेरिएबल असणार त्या व्हेरिएबलला नाव देतो युजर मॉडेल इक्वल टू. आता हे समजणार नाही तुम्हाला, काय केले कॉम्प्लिकेट वाटेल, फक्त समजून घे. समजलं नाही फक्त पाहायचं तुम्ही. आणि इथे इथे काय करायचं? राऊंड ब्रॅकेट घ्यायचा आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड घ्यायचा आणि इथे राईट करायचं तुमच्या टेबलचं नाव. काय करायचं इथे? तुमच्या टेबलचं नाव. जसं की माझा टेबल कोणता राहणार? युजर. आणि कोमा द्यायचा. कोमा दिल्यानंतर जो काही आपण युजर स्कीमा बनवलाय ते युजर स्कीमा कॉपी करायचा आणि इथे करायचा पेस्ट. झालं काम कम्प्लीट. मी डेटाबेस कोणता बनवलाय? डेमो 2. आणि डेमो 2 च्या आतमध्ये कोणता टेबल बनवलाय? युजर. मी इकडे जो काय आपलं सॉफ्टवेअर होतं, सॉफ्टवेअर मध्ये काय केलंय का मी? काहीच नाही केलं. मग आता मी सॉफ्टवेअर ओपन करून तुम्हाला दाखवतो काय झालंय. आता ठीक आहे, भरपूर टाइम लागतोय. झालं सॉफ्टवेअर ओपन. ओपन झाल्यानंतर काय करायचं सांगा बरं मला? ऍड न्यू कनेक्शन. इथे तुम्ही सेव्ह करा किंवा कनेक्ट करा. मी इथे करतो सेव्ह कनेक्ट. जसं मी सेव्ह कनेक्ट केलंय, माझे इथे काय झाले, जेवढे काही डेटाबेस होते डेटाबेस काय झालेत मला इथे शो झालेत तिथे. झालेत ना? डेमो आला इथे. ठीक आहे, काहीतरी राहिले आय थिंक. कर्ली ब्रॅकेट आहे वाटतं इथे. काय झालं? युजरच्या पुढे मॉडेल टाकले.
कुठे इथे? ठीक आहे, मुंगूस डॉट मॉडेल. ठीक आहे, 2 मिनिट फक्त आता. इथे जाणार मॉडेल. एक आउटपुट पेजला येतो, मी एकदा चेक करतो फक्त. रिफ्रेश होत नाही इथं. ओके, कॉन्फिग लॉग इन वगैरे वगैरे झालंय. सर्व्हर आपला रन आहे. सर्व्हर मध्ये एक एरर आलाय. काय एरर आलाय? सेकंड मॉडेल स्पेलिंग चुकली. मुंगूस डॉट मॉडेल, मुंगूस डॉट स्कीमा वगैरे वगैरे बरोबर आहे सगळं. ठीक आहे, पॅकेज इन्स्टॉल झालंय ते मुंगूस. ओके, नंबर टाकलाय, स्कीमा टाकलाय, युजर टाकलाय, मुंगूस टाकलाय. ठीक आहे, काय बग झालाय एकदा मी आता चेक करायचं म्हणलं की आता कुठे बॉक्स काढण्यासाठी मी एकदा ChatGPT ला विचारतो. ठीक आहे, कोमा वगैरे कुठेतरी मिस्टेक झालाय, फक्त एक कोम्याचा एरर असणार आहे आय थिंक. देन वगैरे कम्प्लीट युजर बरोबर आहे. न्यू वगैरे वगैरे टाकलंय. मुंगूस डॉट मॉडेल आपलं बरोबर आहे ना? कोणतं घेतलंय? ठीक आहे, काय राहिले आपलं इथे? डबल कोड मध्ये घेतलं. ठीक आहे, याला मी काढतो. ठीक आहे, इथे टाकलंय नेम. एकदा येतो इकडे आपल्या सॉफ्टवेअरला नंतर एकदा मी केले रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलंय, ओके, न्यू टाकलं नाही टाकलं फरक नाही पडायला पाहिजे आय थिंक. ठीक आहे, आपल्याला काय दिलंय बॉक्स त्याने? ठीक आहे, हे एक बॉक्स होता, न्यू टाकला नाही आपण. त्यानंतर मग डॉट स्कीमा मॉडेल वगैरे वगैरे. युजर मॉडेल आणि हा टाकलाय आपण मुंगूस डॉट मॉडेल. ओके, मुंगूस डॉट स्कीमा इथे स्टोअर केलंय. त्यानंतर सेकंड टाकलाय आपण. ठीक आहे, ठीक आहे, एकदा सर्व्हर मी काय करतो, रिस्टार्ट करतो फक्त. नोडिमॉन इंडेक्स डॉट जीएस. सर्व्हरला एरर आलाय तोच एरर आलाय. काय आला एरर मी एकदा पाहतो. मॉडेल constructor must be was a string not a schema. Make your mongoose dot model not a mongoose dot model. ठीक आहे, ही लाईन चुकली आय थिंक. आणि इथे काय केलंय, mongoose डॉट मॉडेल झालाय. ठीक आहे, झालाय. आपली काहीतरी स्पेलिंग चुकीची होती वाटते आय थिंक, आहे ना? ठीक आहे, पहिली स्पेलिंग काय होती ते मुंगोस डॉट मॉडेल आणि आपण आता कोणती टाकली? मॉडेल. ठीक आहे, आता एरर काय होता? आता फक्त एम आपण काय केला होता, कॅपिटल टाकला होता. जो काही एम होता तो कसा असतो आपला? स्मॉल असतो. ठीक आहे, आता छोट्या छोट्या गोष्टी आता माझ्या पण ध्यानात नाही राहिले की एम कसा असतो. ठीक आहे, ठीक आहे. आता मी जातो कुठे? ब्राउझरला आल्यानंतर एकदा मी इथे काय करतो, रिफ्रेश केलं. जसं मी रिफ्रेश केले, जो काय आपलं सॉफ्टवेअर होतं त्या सॉफ्टवेअर मध्ये आलो आणि इथे मी करतो सॉफ्टवेअरला एकदा कंट्रोल आर. जसं मी कंट्रोल आर केले, डेमो 1 आणि इकडे मी कोणता टेबल टाकलाय? डेमो 2 टाकलाय. ओके, ठीक आहे, एकदा मी काय करतो, जे काही सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर एकदा बंद करून एकदा डबल स्टार्ट करतो.
स्टार्ट केलं, ऍड न्यू कनेक्शन, सेव्ह कनेक्ट केल्यानंतर जो काय आपला डेटाबेस आहे तो क्रिएट नाही झाला. ठीक आहे, तसं नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे, 2 मिनिट. रूट्स मॉडेल ट्राय आणि कॅच घेतलंय. ठीक आहे, आपला कोड जसा होता तोच आहे कोड, फक्त थोडीशी स्पेलिंग मिस्टेक असतील, जसं की एम. ठीक आहे, आणि इथे मी काय करतो, एक URL बनवतो, ऍप डॉट गेट राउंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कोमा फंक्शन मध्ये राहणार एक रिक्वेस्ट, सेकंड असणार आपल्याला रिस्पॉन्ड, आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड केलं जसं की वेलकम, आणि इकडे आउटपुट पेजला येतो एकदा. आणि आता मी इथे करतो रिफ्रेश, जसं रिफ्रेश केले आपल्याला टेक्स्ट प्रिंट झाला इथे. आणि आता मी जातो MongoDB कंपास मध्ये आणि इथे करतो एकदा रिफ्रेश, जसं रिफ्रेश केले आपला जो काही डेटाबेस होता तो डेटाबेस काय झालाय, ऑटोमॅटिकली इथे क्रिएट झालाय. आता मिस्टेक काय होती आपली ते सांगतो. ठीक आहे, ऍज इट इज आपण काय केलं इथे पॅकेज वगैरे बरोबर आपण काय झालं क्रिएट केल्या होत्या, पण जी का आपण मी इथे स्कीमा केलता, स्कीमा मध्ये आपली काहीतरी स्पेलिंग चुकली होती आणि इथे एमचा मॉडेल चुकला होता, बरोबर. ठीक आहे, आता जो काय आपला स्कीमा आहे का मॉडेल आहे, हा मॉडेल काय असतो, स्कीमा काय असतो, आपण ते सांगेन तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये. पण जो काय आपण आता कोड राईट केलं, कोडमुळे काय झालं इथे MongoDB आपण काय केलं, मुंगूस रिक्वायर्ड केलं. ओके, रिक्वायर्ड केल्यानंतर जे काय मुंगूस आहे त्या मुंगूसला सांगितलं डॉट कनेक्ट, कुणाशी कनेक्ट कर, की तुला जी काय कनेक्शन URL देईन ते URL आपण इथे कॉपी अँड पेस्ट केली, बरोबर. आणि त्याच्या पुढे मी काय केले, तर स्लॅश टाकला, आणि स्लॅशच्या पुढे काय टाकलं मी, जो आपला डेटाबेसचं नाव असेल, जसं की मी डेटाबेसचं नाव टाकतो आता ABC. काय टाकलं मी, डेटाबेसचं नाव ABC. आपल्यात जो काही MongoDB कंपास आहे त्या कंपासमध्ये डेटाबेस ABC आहे का, नाही ना. ठीक आहे, आणि त्यामध्ये आपण काय केलं, एक टेबल बनवलाय, कशामध्ये, ABCच्या आतमध्ये. जसं मी इकडे आलो आउटपुट पेजला, इथे मी केलं रिफ्रेश, जसं रिफ्रेश केलं ऑटोमॅटिकली इथे काय झालं, आपला जो काय डेटाबेस आहे तो डेटाबेस क्रिएट झाला इथे वरती आला ABC नावाचा. त्याच्या आतमध्ये आपला एक टेबल असेल, कोणता, युजर नावाचा. ठीक आहे, आता मी इथे काय करतो की ऍज इट इज ह्याला कॉपी करतो, इथे पेस्ट करतो, फक्त युजरच्या जागी मी टाकतो इथे ऍडमिन. ओके, इथे पण मी चेंज करायला लागते ना आपल्याला, जिथे जिथे युजर आहे. ठीक आहे, इथे पण मी करतो ऍडमिन. ओके, मग इथे पण थोडंसं आपल्याला चेंज करायला लागेल की ऍडमिन, आणि इथे पण चेंज करायला लागेल ऍडमिन. म्हणजे जो काय आपला स्कीमा आहे तो मी काय केला, ऍडमिनचा बनवला. म्हणजे जो आपला ABC नावाचा, ठीक आहे ABC नाही, आता मी इथे करतो XYZ, आणि XYZ डेटाबेस मध्ये आपले 2 टेबल असणार. फर्स्ट टेबल असणार कोणता, युजर नावाचा, आणि सेकंड असेल आपला ऍडमिन नावाचा. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे करतो मी रिफ्रेश, ऑटोमॅटिकली जी काय आपलं सॉफ्टवेअर होतं MongoDB कंपास, त्यामध्ये काय झालं असेल, एक XYZ नावाचा काय झाला, एक डेटाबेस क्रिएट झाला, आणि त्याच्या आतमध्ये 2 टेबल असतील, एक ऍडमिन नावाचा आणि सेकंड असेल आपला युजर नावाचा. ओके, फक्त तुम्हाला आज समजलंय की आपण कनेक्शन कशा थ्रू देतो, मुंगूस थ्रू. समजलं एवढं, फक्त एवढं पॅकेज देणं ठेवा, बाकीचं देणार नका ठेवू. डायरेक्ट आपण जंप मारली पुढे, हे कनेक्शन आता नाही घेणार आपण. ठीक आहे, अजून थोडेसे इझी स्टेप आहे, फक्त तुम्हाला दाखवलं की असं आपण करतो. ओके, एवढं जमलं तुम्ही ट्राय करा, मी जमलं तर ट्राय करा, अदरवाईज नाही जमलं तरी काय अडचण. ओके, उद्या आपण आता फक्त आपण सॉफ्टवेअर पाहिले, आता डेटा कसा स्टोअर होतो. फक्त तुम्ही आज 3 गोष्टी ध्यानात ठेवायच्या, फक्त 3. ठीक आहे, बाकीचे विसरून जा, जे जास्त घेतलंय ते सगळं विसरून जा, फक्त 3 गोष्टी. फर्स्ट, जो काय डेटा आहे कोणत्या फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर होतो, जेसन मध्ये होतो का कसा होतो, बायनरी फॉर्मॅटमध्ये होतो. ठीक आहे, का, त्याचे फायदे बी बघायचे तुम्ही, का होतो स्टोअर बायनरी फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर केला, त्याचं रिझन काय, त्याचा फायदा काय होतोय, आपल्याला स्पीड भेटते. तुम्हाला एक फायदा सांगितला, अजून त्यात तुम्ही फायदा पहा. ठीक आहे, त्यानंतर जे काय आपण MongoDBशी आणि Node.js कनेक्शन करतो, त्या कनेक्शन आपण कोणत्या पॅकेजने करतो, 2 पॅकेज असतात. किती पॅकेज असतात, 2. फर्स्ट पॅकेज असतं एक MongoDB, ठीक आहे, आणि सेकंड असतं मुंगूस. ह्या 2 पॅकेजने आपण MongoDBशी कनेक्ट करतो. वाटलंच तर आपण MongoDBचं परत पाहूया,
मुंगूस झाल्यानंतर मोंगोडीबीचा पार्ट. ओके, फक्त आज एवढ्या दोनच गोष्टी देण्यात ठेवा. आता हे स्कीमा काय आहे, हे मॉडेल काय आहे, ते तुम्ही देण्यात ठेवू नका आता. ठीक आहे, अजून ते आपल्याला डीप मध्ये जायचंय. ओके, जमलं तर एवढं ट्राय करा, नाही जमलं